मित्रहो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर L.A. पाटील. आपण गीता रहस्यातलं प्रकरण 9 ज्याचं नाव आहे अध्यात्म याचा अभ्यास करीत आहोत. मागच्या प्रकरणात आपण अनेक गोष्टींचा विचार केला. आज काही संज्ञा ज्याच्यात द्वैत, अद्वैत, नंतर सत्य, नित्य, परब्रह्म आणि मिथ्या अशी ही दृश्य सृष्टी, त्यानंतर निर्गुण अशा परब्रह्मापासून सगुण अशी सृष्टी निर्माण कशी झाली या प्रश्नाचं प्रामुख्याने आपण उत्तर शोधण्याचा याच्यात प्रयत्न करणार आहोत. जगाच्या आरंभी सत नव्हते व असतही नव्हते. जे काही होते ते एकच परब्रह्म होते. कोणतीही दुसरी गोष्ट नव्हती. द्वैत नव्हतं, दोन नव्हते, एकच होतं. द्वंद्व नव्हतं. सत असत, सुख दुःख, शुद्ध अशुद्ध इत्यादी द्वंद्वातून ज्याची बुद्धी मुक्त झाली म्हणजे समत्व झाली, तो निर्द्वंद्व ब्रह्मपदास पोहोचतो असं गीतेत म्हटलंय. म्हणजे ब्रह्माबद्दलचं पूर्ण ज्ञान प्राप्त होण्यासाठी समत्व बुद्धी असायला लागते. आणि समत्व बुद्धी आली की सुख आणि दुःख, शुद्ध आणि अशुद्ध या गोष्टी संपून जातात. द्वंद्व संपतं. प्रत्येक मनुष्यास स्वतःच्या आत्म्याची साक्षात प्रतीती झाली म्हणजे परब्रह्माचेही आत्म्यासारखेच स्वरूप असल्याचे आपण ओळखतो. कालच्या दिवशी आपण बघितलं, आधीच्या व्याख्यानात आपल्याला आत्म्याची प्रतीती होते आणि त्यावरून परब्रह्माची प्रतीती होऊ शकते असं कालपर्यंत आपण बघितलं. आत्म्याच्या सान्निध्याने शरीरात चैतन्य शक्ती असते, ज्यामुळे आपली हालचाल होते आणि आपण जीवन जगत असतो. ही जी चैतन्य शक्ती आहे याचा मूळ स्रोत आत्मा आहे. यावरून आत्मा शरीरात आहे याची प्रतीती होते. आणि आत्मा जर आहे तर ब्रह्मसुद्धा आहे हे आपण कालच्या दिवशी निश्चित केलेलं आहे. त्यामुळेच ब्रह्म व आत्मा चैतन्य स्वरूप असल्याचे अध्यात्मशास्त्रात सांगितले आहे. चित्त किंवा चित्त चैतन्य स्वरूप असल्याचे ज्ञान. सत म्हणजे एक्झिस्टन्स आहे, इज. आणि आनंद ही जी ब्रह्मस्वरूपाची लक्षणे आहेत याच्यात सच्चिदानंद ब्रह्म असं म्हटलं जातं. या सच्चिदानंद ब्रह्माच्याही वरती परब्रह्म हे वरच्या दर्जाचं ब्रह्म आहे. कारण सच्चित आनंद हे सुद्धा एक प्रकारे गुण आहेत आणि जिथं जिथं नामरूप आहेत ते नाशवंत आहे, त्या अर्थी हे खालच्या दर्जाचं आहे. ब्रह्म आणि आत्मा एकच, ज्याला ब्रह्मात्मैक्य असं म्हणतात. ब्रह्मात्मैक्य, ब्रह्म आणि आत्मा एकच आहे असा जेव्हा अनुभव येतो त्यावेळेस ज्ञाता म्हणजे पाहणारा आत्मा व ज्ञेय म्हणजे ही सृष्टी. ज्ञेय या ठिकाणी आपण समजा परब्रह्म मानलं तर ज्ञेय परब्रह्म. ज्यावेळेस ज्ञाता आणि ज्ञेय एकच होतात त्यावेळेस दोघांमधलं द्वैत संपतं. ते दोन न राहता एकच होतं, ज्याला ब्रह्मात्मैक्य असं म्हणतात. ब्रह्म आणि आत्मा एकच.
त्याच्यातलं द्वैत संपतं आणि अद्वैत असतं असं म्हणतात. जसं घरातील अवकाश जे खाली जागा किंवा घागरीतील खाली जागा आहे आणि आकाश आहे बाहेरचं, म्हटलं तर ते एकच आहे. केवळ त्या घराच्या किंवा त्या घटाच्या मर्यादांमुळे आपल्याला असं वाटतं की घटातील आकाश आणि बाहेरचं आकाश. वास्तविक असं नाही आहे. त्याच्यात द्वैत नाही, ते एकच आहे. या अर्थाने आत्मा आणि ब्रह्म एकच आहे असा त्याचा अर्थ. कोणतीही वस्तू पाहण्यास डोळ्यांना किंवा इतर ज्ञानेंद्रियांना मनाचे सहाय्य लागते. खूप वेळा आपण बघतो, पण बघितल्यावर सुद्धा तो सिग्नल मनापर्यंत पोहोचत नाही, तिकडून कोणताही रिस्पॉन्स येत नाही. याचा अर्थ जर मनाची एकाग्रता साधता आली तर चित्तबुद्धी या शुद्ध होतील आणि जर ह्या शुद्ध झाल्या तर आत्म्याच्या अनुभूतीचा अंदाज येईल. मन शून्य असेल तर वस्तू डोळ्यापुढे असूनही दिसेनाशी होते, हे आपण अनुभवतो. म्हणजे डोळे इत्यादी इंद्रिये शाबूत असूनही मन जर त्यातून काढून घेतले तर इंद्रियांच्या विषयांची द्वंद्वे, इंद्रियांना अनेक विषय आहेत, हे का ते द्वंद्वे बाह्यसृष्टीत असूनही आपल्यात नसल्यासारखी होतील. बाहेर सृष्टी आहे, त्याच्यात अनेक घडामोडी घडत आहेत, द्वंद्वे आहेत, पण त्याचा परिणाम इंद्रियांना मनाने रिस्पॉन्स दिला नाही तर आपल्या आत्म्यापर्यंत पोचणार नाही. आणि मग मन हे केवळ आत्म्यात म्हणजे आत्मस्वरूपी ब्रह्मातच रत होऊन ब्रह्मात्मैक्याचा आपल्याला साक्षात्कार होऊ लागेल असे अनुभवता येते. ध्यानाने, समाधीने, उपासनेने अशी मानसिक स्थिती प्राप्त होऊ शकते. म्हणजे मनोनिग्रहाने बाहेरची कोणतीही माहिती तिला रिस्पॉन्स दिला नाही तर आतली अस्वस्थता कमी होईल, ध्यान आणि समाधी लागेल, एकाग्रता येईल आणि त्यामुळे ब्रह्मात्मैक्य, ब्रह्म आणि आत्मा एक आहे, ही अवस्था गाठायला सोपं पडेल. आत्मा आणि ब्रह्म वेगळे आहेत असं वाटणार नाही. याप्रमाणे आत्मभूत आणि ब्रह्मभूत झाल्यावर भीती, सुख, दुःख, द्वंद्वे राहत नाहीत. किंवा भिन्नपणा संपलेला असला तर भीती कोणाची? मी जर आत्म्याच्या पातळीपर्यंत मला आत्मज्ञान झालं तर सुख आणि दुःख ही द्वंद्वे संपून जातात, ही दोन वाटतच नाही. आणि मग अशा परिस्थितीत भय इत्यादी गोष्टी राहत नाही. ज्याने ब्रह्म जाणिले तो ब्रह्मच झाला, हे ब्रह्मवेत्या पुरुषाचे अखेरचे वर्णन केले जाते. जसं मीठ पाण्यात विरघडल्यावर ते एकजीव होतं, पाण्यात असे भाग नसतात, कमी खारट आणि जास्त खारट. या पद्धतीने ज्यावेळेस मन आत्म्यात विलीन होऊन जाईल आणि आत्मा ब्रह्मात विलीन होईल त्यावेळेस तो मनुष्य ब्रह्मवेत्ता होईल. नाशवंत नामरूपे बाजूला काढल्यावर एकच अविकारी व निर्गुण तत्व कायम राहते व अद्वैत वेदांत सिद्धांतच स्वीकारावा लागतो.
आपण आत्तापर्यंत जे बघितलं, ही ज्या सृष्टी आहे याच्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या अनित्य आहेत, नाशवंत आहेत. आपला तो भ्रम आहे, आपल्या इंद्रियांचा तो भ्रम आहे. त्याच्यामुळे एकच सत्य आहे आणि ते आहे परब्रह्म. एकच जर सत्य आहे तर दोन राहिले नाही, एकच राहिलं म्हणजे अद्वैत. दोन नाही, एकच असा त्याचा अर्थ होतो. मग आता निर्गुण ब्रह्मापासून सगुण सृष्टी कशी निर्माण झाली या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. परब्रह्म निर्गुण आहे आणि सृष्टीतील वस्तू सगुण आहेत. निर्गुणातून सगुण निर्माण होऊ शकत नाही असं सत्कार्यवाद सांगतो. सत्कार्यवाद नावाचा सिद्धांत आहे, तो असं सांगतो की शून्यातून शून्यच निर्माण होईल. म्हणजे काहीही नाही आणि मला साखर तयार करता येईल असं होत नाही. साखर तयार करण्यासाठी ऊसच लागेल. साखर हे जर परिणाम आहे तर ऊस हा त्याचं कारण आहे. कारण कार्य सिद्धांत, सत्कार्यवाद. जे कार्यात दिसतं, अनुभवता येतं, ते कारणात असलंच पाहिजे, किंवा जे कारणात असतं ते कार्यात दिसू शकतं, हा सत्कार्यवाद सिद्धांत आहे. किंवा याला गुणपरिणामवाद सुद्धा म्हणतात. हा जो सत्कार्यवाद आहे ना, हा असं सांगतो की परब्रह्म निर्गुण आहे. मग त्याच्यातून ही सगुण सृष्टी, म्हणजे या विश्वातल्या ह्या ज्या निराळ्या वस्तू दिसतंय, घरदार, गाडी, बंगला, या तर सगुण आहेत, यांना गुण आहेत, यांना नामरूपे आहेत, म्हणजे या नाशवंत आहेत. म्हणजे जे नित्य आहे, जे नाशवंत नाही, जे अमर आहे, त्याच्यापासून नाशवंत कसं निर्माण होतं, याच्यावर हा जो सत्कार्यवाद सिद्धांत आहे याचा आक्षेप आहे. आणि मग हा आक्षेप अद्वैत वेदांताने कसा खोडून काढला ते आपण बघतो आहोत. म्हणजे अद्वैत वेदांत असं म्हणतं की हो, सगुण सृष्टी दिसती आहे आणि निर्गुण परब्रह्म आहे. हे दोन दिसत असले तरी ते एकच आहे, ते दोन नाही. दोन नाहीत म्हणजे एकच आहे. अद्वैत, दोन नाहीत म्हणजे परब्रह्म आणि सृष्टी हे दोन नसून एकच आहे. हा अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे, सर्वात महत्त्वाचा सिद्धांत. मग अद्वैत वेदांत याच्यावर काय सांगतं? सत्कार्यवाद सिद्धांत जो आहे तो मान्य करायला तयार नाही की निर्गुण परब्रह्मापासून सृष्टी निर्माण होऊ शकत नाही. मग त्याचं उत्तर अद्वैत वेदांत पुढील प्रमाणे देतं. सत्कार्यवादाच्या सिद्धांतानुसार जो गुण कार्यात आहे तो गुण कारणात असणारच, हे वेदांतालाही मान्य आहे. परंतु ब्रह्म हे आदिकारण आहे सृष्टीचं, ते तर निर्गुण आहे. मग सृष्टीतील वस्तू सगुण असू शकत नाहीत, त्या निर्गुणच असायला हव्यात, असा आग्रह सत्कार्यवाद सिद्धांताचा आहे. अद्वैत वेदांताचे पंडित यातून असा मार्ग काढतात की सत्कार्यवाद सिद्धांत कार्य व कारण ही दोन्ही एकाच वर्गातली असतात तेव्हा लागू पडतो. सत्कार्यवाद सिद्धांत ही एकाच वर्गातल्या वस्तूंना लागू होतो. म्हणजे सगुणापासून सगुणच. ऊसापासून साखर, ऊस पण सगुण, साखर पण सगुण. निर्गुणापासून निर्गुणच, म्हणजे एकाच वर्ग. निर्गुणापासून निर्गुण हा एक वर्ग, सगुणापासून सगुण हा दुसरा वर्ग. म्हणजे सारख्या वर्गांसाठीच सत्कार्यवाद सिद्धांत लागू आहे.
परब्रह्म आणि मिथ्या ही सृष्टी, सगुण सृष्टी, निर्गुण परब्रह्म आणि मिथ्या सगुण सृष्टी हे दोन नाहीतच, हे एकच आहेत. सत्कार्यवाद सिद्धांतात एकापासून दुसरं निर्माण झाल्यावरची चर्चा सुरू आहे. इथं हे दोन नाहीतच, कारण अद्वैत वेदांत यांना दोन मानतच नाही. हे त्याचं उत्तर आहे. व त्यामुळे निर्गुण व सत्य ब्रह्मापासून सत्य व सगुण माया उत्पन्न होणे शक्य नाही, हे वेदांतही कबूल करतात. परंतु ही कबुली दोन्ही पदार्थ सत्य किंवा दोन्ही पदार्थ असत्य मिथ्या असतील तेव्हाची आहे. जेथे एक पदार्थ सत्य म्हणजे परब्रह्म व दुसरा पदार्थ त्याचा देखावा म्हणजे ही सृष्टी, ही देखावा आहे, ही सत्य नाही, ही अनित्य आहे. हा देखावा आहे, हा इंद्रियांचा भ्रम आहे, म्हणून ती माया आहे, म्हणून तिला मिथ्या म्हणतात. ही जी सगुण सृष्टी आहे ना, ही दुसरा तत्व नाहीच आहे. हे परब्रह्मातलंच तत्व आहे, परब्रह्मच आहे. कारण याचा मूलाधार, याच्या बुडाशी जे तत्व आहे ते परब्रह्म असं सत्य आणि नित्य तत्व आहे. त्यामुळे अद्वैत वेदांत यांना दोन मानत नाही. आणि सत्कार्यवाद हा दोन वस्तूंना लागू आहे. एकातून दुसरी निर्माण होते तेव्हा लागू आहे. इथं एकातून दुसरी निर्माणच होत नाही, आहे ते एकच आहे. परंतु ही कबुली दोन्ही पदार्थ सत्य किंवा दोन्ही पदार्थ असत्य असतील तेव्हाची आहे. जेथे एक पदार्थ सत्य व दुसरा फक्त त्याचा देखावा आहे, तेथे सत्कार्यवाद लागू पडत नाही. माया किंवा दृश्यसृष्टी अनादी असली तरी ती सत्य व स्वतंत्र नाही. सृष्टीतील वस्तू नाशवंत व असत्य असूनही इंद्रियांना ती सत्य व नित्य भासतात. हा इंद्रियांचा दोष आहे. इंद्रियांच्या मर्यादेमुळे ही जी सगुण सृष्टी आहे ही सत्य भासते. उदाहरणार्थ, दोरी पडलेली आहे, मंद अंधार आहे, दोरी पडलेली आहे. अचानक असा भास होतो की तो सर्प आहे. दोरीला सर्प समजून बसणे ही गोष्ट डोळ्यांच्या मर्यादेचा विषय आहे, विषयाशी संबंधित आहे. डोळ्यांची मर्यादा अशी आहे की तिथून येणारा प्रकाश योग्य तेवढा न आल्यामुळे दोरी सर्प भासते. हा जो आभास आहे, कारण चित्तात सर्पाचे गुण आणि नाम साठवलेलं आहे आणि चित्र साठवलेलं आहे. त्यामुळे तसं चित्र दिसलं की लगेच असा सिग्नल येतो की हा सर्प आहे. थोडक्यात असं की अज्ञानामुळे आलेला प्रकाश कमी होता डोळ्यांपर्यंत, त्याच्यामुळे रेटिनावर दोरीची प्रतिमा न उमटता सर्पाचा भास झाला, सर्प नसतानाही. तसं ही जी सगुण सृष्टी आहे, जिच्यात आपण वापरतो, मी, तुम्ही, प्राणी, पक्षी, डोंगर, नद्या, गाडी, बंगला, झाडं, झुडपं, गवत, हे सारं, वारा, हे सारं भ्रामक आहे, मिथ्या आहे, नाशवंत आहे. म्हणून मग हा इंद्रियांचा प्रॉब्लेम आहे, मूळ सिद्धांताचा नाही. त्यामुळे परग्रह व सृष्टी ही दोन वेगळी सत्यद्रव्य असल्याचा आभास होतो.
परब्रह्म हेच एक तत्व आहे, सृष्टी हे परब्रह्माचेच पांघरूण आहे, असे अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे. त्यामुळे निर्गुण परब्रह्मापासून सगुण सृष्टी निर्माण झाली हा आक्षेप अनाठायी व निराधार आहे, असं अद्वैत वेदांतात म्हटलेलं आहे. म्हणजे कोणत्या तरी एकाच अविकारी वस्तूवर निन्याडी इंद्रिये आपापल्या परीने नामरूपात्मक गुणांचा अध्यारोप करून नाना प्रकारचा देखावा सृष्टीत उत्पन्न करीत असतात, असं अद्वैत वेदांत शंकराचार्यांचं म्हणतं. मनुष्याच्या इंद्रियांची सापेक्ष दृष्टी म्हणजे अशुद्ध दृष्टी, जी खरं ज्ञान आणू शकत नाही ती दृष्टी, सापेक्ष दृष्टी सोडून देऊन निव्वळ ज्ञानदृष्टीने म्हणजे शक्य तेवढ्या सत्सत विवेक बुद्धीने विचार केल्यास निर्गुण व सत्य ब्रह्म हे एकच सर्वात श्रेष्ठ असं तत्व असल्याचं ज्ञान होईल. मनाने विचार करून चालणार नाही. इंद्रियांनी कडून आणलेली इंद्रिय ही सापेक्ष आहेत. त्यामुळे सत्सत विवेक बुद्धीने विचार करून सतत निरीक्षण, मनन, चिंतन, निधिध्यासन करत, अभ्यास करत, संशोधन करत आपल्याला एका विशिष्ट टप्प्यात जाता येतं. एखाद्या मूळ वस्तूपासून खरोखरच दुसरी वस्तू निर्माण होते तेव्हा त्यास परिणाम म्हणतात. ऊसापासून साखर तयार झाली, साखर ही ऊसाचा परिणाम आहे. यालाच अध्यात्मशास्त्रात गुण सुद्धा म्हणतात. गुण म्हणजे परिणाम, म्हणजे परब्रह्मापासून सगुण सृष्टी निर्माण झालेली नाही, ते परब्रह्मच आहे. त्यामुळे निर्माण होतं, एक वस्तूपासून दुसरी वस्तू निर्माण होते म्हणजे परिणाम पावते, तेव्हा त्याला गुण म्हणतात. तसं इथं झालेलंच नाही. परब्रह्म आणि सृष्टीच्या बाबतीत, सगुण सृष्टीच्या बाबतीत ते एकच आहे. त्याच्यामुळे दुसरं निर्माण होण्याचा प्रश्न नाही. परब्रह्माचा परिणाम सृष्टी नसून ते एकच आहे, दोन नाही. अद्वैत, ते द्वैत नाही, अद्वैत आहे, हा विषय आहे. तसे न होता म्हणजे एखाद्या वस्तूपासून दुसरी वस्तू निर्माण न होता मूळ वस्तू जेव्हा भलतीच भासू लागते तेव्हा त्याला विवर्त असं म्हणतात. ही जी सगुण सृष्टी आहे ना, ही सत्य भासते, हा विवर्त. म्हणजे आहे तेव्हा आहे त्यापेक्षा वेगळीच भासू लागते, त्यावेळेस विवर्त. तो परिणाम नाही, ते विवर्त आहे. ब्रह्म आणि सृष्टी ही एकच असून सृष्टी सत्य वाटायला लागणं हे विवर्त आहे. ते असत्य आहे, सृष्टी असत्य आहे, ती विवर्त वाटू लागते. याला विवर्तवाद म्हणतात. म्हणजे निर्गुण परब्रह्मापासून सगुण सृष्टी निर्माण झालेली नाही, ते एकच आहे. ते आपल्याला भासते, ते विवर्त आहे. हे विवर्तवादाच्या आधारे अद्वैत वेदांती स्पष्ट करून देतात. अद्वैत वेदांतात विवर्तवाद सांगितला आहे. त्यामुळे गुणपरिणामवाद किंवा सत्कार्यवाद वेदांतास मान्य नाही. विवर्तवादामुळेच
निर्गुण ब्रह्मातच त्रिगुणात्मक सगुण सृष्टीचा देखावा दिसतो, जो भ्रामक आहे. म्हणून प्रकृती किंवा सृष्टी माझीच माया आहे असं भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 7व्या व 4थ्या अध्यायात म्हणतात. अध्यात्मदृष्ट्या नामरूपे व त्यांच्या पांघरुणाखालचे नित्य तत्व असे जगातील सर्व वस्तूंचे 2 वर्ग दिसत असले तरी नामरूपांनाच सगुण माया किंवा प्रकृती किंवा सृष्टी असे म्हणतात. अद्वैत वेदांत परब्रह्मालाच सगुण सृष्टीचे आदिकारण मानते. याबाबतचा सिद्धांत गीतेत दिला आहे तो असा: ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. कोट्यवधी ग्रंथांचे सार वरील श्लोकात आहेत. हा श्लोक याचा अर्थ असा आहे: ब्रह्मसत्यम म्हणजे ब्रह्म सत्य आहे. जगन मिथ्या म्हणजे जग किंवा जगातील नाना प्रकारच्या वस्तू या मिथ्या आहेत, नाशवंत आहेत. आणि जीवो ब्रह्मैव नापरः म्हणजे मनुष्याचा आत्मा व ब्रह्म ही मुळात एकच आहेत, 2 नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर एक मोक्ष कल्पना सांगितली जाते. मोक्ष ही जागच्या जागी जर या परब्रह्माचं माझ्यात आणि इतरांमध्ये असलेला आत्मा सारखाच आहे आणि हा साऱ्यांचा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे असं ज्यावेळेस कळतं, असं आत्मज्ञान ज्यावेळेस होतं, ज्यावेळेस अशा तऱ्हेचा माणूस आत्मनिष्ठ होतो, ब्रह्मज्ञानी होतो, त्यावेळेस त्याला मोक्ष मिळतो आहे त्या जागी. म्हणजे ध्यान समाधी पतंजल योगात जे यमनियम, आसन, प्राणायाम, प्रतिहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही मनाच्या एकाग्रतेसाठी म्हणजे चित्तवृत्ती निरोधासाठी सांगितले आहेत, म्हणजे अंतःकरण शुद्धीसाठी सांगितले आहेत. त्याप्रमाणे जर एकाग्र होऊन संपूर्ण समर्पित भावनेने हा विषय समजून म्हणजे ब्रह्म आणि आत्मा समजून घेऊन ब्रह्मात्मैक्य, ब्रह्म आणि आत्मा एकच आहे, आपल्या आत्म्याला इतरांच्या आत्म्याला सारखं मानून हे जे जगत आहे ते आणि ब्रह्म एकच आहे असं मानून किंवा हा अभ्यास पूर्णपणे पचून जाऊन असं जर ज्ञान झालं, आपण त्या प्रकारचं ज्ञान घेऊन अशा तऱ्हेच्या उच्च पातळीवर म्हणजे आत्मज्ञान आणि त्यानंतर ब्रह्मज्ञानाच्या पातळीवर गेलो तर आपण ब्रह्मरूप होतो आणि यालाच मोक्ष असं म्हटलंय. या संदर्भात अनेक प्रकारचे वाद असू शकतील, परंतु जे भगवद्गीतेत किंवा गीता रहस्यात मांडलेलं आहे ते आपल्यापर्यंत जसं आहे तसं पोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपण कृपया समजून घ्यावं. धन्यवाद.